मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली। कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली। माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत सध्या वाहनांच्या रांगा लागलेत। दिवाळी सुट्टीसाठी चाकरमानी आणि पर्यटक कोकणात निघालेत। वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कोंडीचा सध्या फटका बसतोय। पुण्यावरून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या। मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतुकीची कोंडी झाली। माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। दिवाळी सुट्टीसाठी पर्यटक कोकणात निघालेत आणि त्यामुळे सध्या वाहतूक कोंडी झाली। पुण्यावरून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा लागल्यात। सध्या दिवाळीचा सण सुरू आहे आणि त्यामुळे लोक पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडतायत। अनेक जण कोकणात निघालेत आणि त्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने सध्या वाहतूक कोंडीचा फटका बसतो। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, नेमकी वाहतूक कोंडी कुठे झाली, सध्या काय स्थिती आहे? वाहतूक कोंडी जी झाली आहे ती नेहमीच जे वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट आहे त्या माणगावला झालेली आहे आणि ही कोकणात जाणाऱ्या लेनवरती झालेली आहे। कोकणात जाणाऱ्या लेनवरती साधारण 4 ते 5 किलोमीटरची रांग लागलेली आहे। कारण आता दिवाळीचा पाडवा आहे, आज उद्या भाऊबीज आहे आणि त्यामुळे सगळ्या शासकीय कार्यालय किंवा निमशासकीय कार्यालय असतील कार्यालयांना सुट्टी आहे। त्यामुळे सगळे आता कोकणात फिरायला चाललेले आहेत। दुसरीकडे बच्चे कंपनीला सुट्टी असल्यामुळे चाकरमानी देखील आता कोकणात निघालेले आहेत। त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आपण बघतोय माणगाव बायपासचं काम सुरू झालेलं असलं तरी ते आणखी लवकर पूर्ण होणार नाही। मे महिन्याची डेडलाईन देण्यात आलेली, मात्र सध्या कोकणात जाणाऱ्या लोकांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय। त्यातच पुण्याहून जे लोक येत आहेत ती वाहनं देखील येऊन माणगावला थांबतात आणि त्यामुळे पुण्याकडून येणाऱ्या लेनवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पोलिसांची अक्षरशः दमछाक होते। वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो आता चाकरमान्यांना आणि पर्यटकांना करावा लागतोय। नक्कीच प्रफुल्ल, वाहतूक कोंडी लवकरात लवकर फुटावी आणि या सगळ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा हीच अपेक्षा आपण करूया। धन्यवाद माहितीसाठी।